5 षटकांचा मॅच आहे, लक्षात घ्या. दोन्ही टीम 5 षटकांचा हा मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असतील, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. ॲडव्होकेट प्रशांत जाधव फॅम टीम गावदेवी वैतीपाडा वर्सेस मॅच तुम्ही बघतायत टेंबे खोटावे. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. रियांश सुरुवात करतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी रियांश या गोलंदाजाची आणि आता पहिला चेंडू तो खराब टाकतोय. धावसंख्या 1 धाव बॅटिंग करणारी टीमची. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 वैतीपाडा हा संघ सध्या फलंदाजी करण्याकरता. खूप चांगला चेंडू आपण बघतोय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघ प्रथमतः त्यांचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिले. बॅटिंग आणि बॉलिंग पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त राहिले आणि इथे मात्र ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी वैदीपाडा संघ आपण बघतायत प्रथम बॅटिंग करताना. आणि निखिलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. धक्का क्रमांक पहिला धावसंख्या 2 असताना इथे लागतोय आणि फलंदाज माघारी परत आहेत विनायक. सुरू झालंय मला वाटतं. सध्या तरी विकेट मिळाले आणि निखिल गावड याच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब या ठिकाणी उमटलं. खऱ्या अर्थाने अतिशय चांगला स्माइली फेस त्यांचा पाहायला मिळाला. 2 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 वैतीपाडा वर्सेस तुम्ही बघतायत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे असा. टेंबी खोडावे टीमने पहिला मॅच खेळत असताना जय हनुमान सटाळे टीमला पराभूत केलं होतं. तर ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 वैतीपाडा टीमने पहिला मॅच खेळत असताना MB स्पोर्ट्स आगरवाडी या टीमला पराभूत केलं होतं. आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच मॅच आहे. 5 षटकांचा मॅच आहे. अजित सर, 5 षटकांमध्ये धाबा तुमचा अंदाज काय आहे की बॅटिंग करणारी टीम किती धावा बनवेल? असं तुमच्याकडे गोलंदाज कसे आहे त्याच्यावरती हा गेम प्लॅनिंग असतो. परंतु प्रथम बॅटिंग करताना अबव 50 टार्गेट मॅचमध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत राहू शकता असं होऊ शकेल. आणि इथे आपण बघतायत प्लममध्ये पकडले गेलेत आणि फलंदाज माघारी परतताना आपल्याला बघायला मिळणार आहे. इम्पॅक्ट इन लाईन पाहायला मिळाला. बरोबर मधल्या एसटीच्या दिशेने जाणारा हा चेंडू होता. आपण बघणार आहोत 2 धाबा 2 गडी बाद. बिकट स्थिती. अगोदर ऑफ स्टॉमर शपल झालंय. गुड डिसिजन, गुड डिसिजन. अगदी योग्य पद्धतीने तो मधल्या एसटीवर जाणारा चेंडू होता. 12th मॅन सुद्धा पाहतायत, पाहणी करतायत आणि अगदी योग्य निर्णय आपल्या पंचाने आपल्यापर्यंत पोहोचवलाय. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 टीमच्या जर आपण धावसंख्या पाहिली तर 2 धाबा आणि 2 गडी बाद झाले. कुपन तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. कुपन जरूर घ्या. आपल्या या संयोजन कमिटीचे काय मेंबर्स आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, कुपन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कालच्या दिवसामध्ये एक कूलर तर गेलाय, आज सुद्धा जाईल आणि लकी भाग्यवान विजेता तुम्ही ठरू शकताय. आणि काल जे विजेता ठरलेले आहेत त्याचा नंबर ऐकून सर्व अवाक झाले आहेत. नॉट 1 म्हणजे पहिलं तिकीट आणि पहिला विजेता हेही बघायला मिळालं कालच्या दिवसामध्ये. सक्षम आणि स्पर्धा सुद्धा ती 1 नंबरच आहे ना. AB ग्रुप ट्रॉफी 2024. बघूया आता विकेट हॅट्रिक वर येतो गोलंदाज. विकेट हॅट्रिक वर नितेश वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नितेश राबडे आपण बघतायत एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याही नावाची चर्चा सफाळी टीम मधनं बघायला मिळते. तुर्तास आपण मॅच कडे फोकस करूया. 2 वरती 2 विकेट ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे. रियांश सुंदर गोलंदाजी साकारताना पुढील चेंडू. यावेळेला मात्र बॉलला चेस करण्याचा प्रयत्न होता, झोकून दिलं होतं पूर्णतः बॉडीचं वेट. डॉट बॉल आला, चकडून ठेवले गेले. इथून मात्र गावदेवी वैतीपाडा संघ कसा कमबॅकिंग करेल त्याकडे लक्ष लागणार आहे. कारण त्याची गोलंदाजी चांगली आहे, तर धावा चांगल्या आल्या तर चांगलं बॅटर होऊ शकतं. आणि जबाबदारी विराज या बॅटरवर असेल. एक चांगला खेळाडू आहे विराज. युवराज सुद्धा असेल. युवराजला आपण बघणार आहोत नंतर.
थोडंसं क्रॉस झालाय, आडव्या बॅटचा वापर केलाय, ऑन साईडला मिड ऑन मध्ये चेंडू गेलाय. डीप मिड ऑन मधून थ्रो करण्याआधी एकदा मिळाली. एका धाब्याच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय आणि धाबा झाल्या 2 गडी बाद 3 धाबा. रियांशने पहिल्या षटकांमध्ये दाखवून दिली त्याची ताकद. नेहमी प्रथम षटक घेऊन येणारे जे गोलंदाज असतात ते संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असतात आणि त्यांनी जे मोमेंटम मिळवलं ना तर संघाची जी बॉडी लँग्वेज असते पूर्ण चेंज होते. पॉझिटिव्ह थिंकिंग नेहमी बघायला मिळत असतो. रियांशनं ती ऊर्जा निर्माण केले. या ठिकाणी पंचांच्या संकेत आहेत. वाईड बॉल एक्स्ट्राचर पण स्कोर कार्ड पोहोचते ते 4 वर लॉस ऑफ 2 विकेट. 4 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मी नेहमीच बघितलंय रॉकी ग्रुप टेंबिकोडाबे संघ जेव्हा पहिला मॅच जिंकतो ना तेव्हा तो अधिकाधिक घातक बनत असतो आणि इथे सुद्धा घातक रूप त्यांच्या गोलंदाजाने दाखवलंय. धावसंख्या 4 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल अचानकपणे टॉस होताना दिसतो. बॅटिंग क्रीजच्या जवळ पडल्यानंतर हा चेंडू हा डॉट बॉल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे 2 गडी बाद 4 धाबा. चांगलं षटक घटलंय फिल्डिंग करणाऱ्या रॉकी ग्रुप टेंबिकोडाबे या टीम करता. इथून मात्र ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी वैतीपाडा संघाचा गेम प्लॅनिंग काय असणार आहे. प्रथम बॅटिंग करताना कमीत कमी 50 धाबा एक चांगली मॅच होऊ शकते ते जाणतायत. त्यांच्याकडे गोलंदाजीचा एक चांगला स्क्वॉड आहे. एक चांगले गोलंदाज आहेत. तर इथून त्यांचा प्रयत्न कसा असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने रॉकी ग्रुप टेंबिकोडाबे संघाचा गेम प्लॅनिंग हा असायला हवा की रियांशने जी गोलंदाजी केली ती कुठल्या टप्प्यावरती केली, त्याचा वेग कसा होता, त्या गोष्टीला या ठिकाणी पूर्णतः लक्षात ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पिचिंग इज बिग इम्पॉर्टंट इन एव्हरी टाइम ज्याला आपण म्हणतो. प्रत्येक क्षणाला तुमची पिचिंग भरपूर महत्त्वाची आहे. ज्यावेळेला तुम्ही समोरच्या बॅटरला जखडून ठेवताय, त्यांना फ्रीडम देत नाही, त्या वेळेला तुमची जी पिचिंग आहे ना ती भरपूर महत्त्वाची आहे. इथून बघूया नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. पार्थ गावड तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतात. युवा गोलंदाज आहे आणि आता समोर त्यांच्या आपण बघतोय मिस्टर विराजला, ज्याने मागच्या मॅचमध्ये राज आपलं कायम ठेवलं होतं. तो विराज पार्थच्या समोर उभा राहिलाय. बॅटला स्पर्श करतोय. इनसाइड एज आपल्याला बघायला मिळाले. सिंगल कंप्लीट होईल का इथे. मात्र चांगला थ्रो होता. कुठेतरी जो बॅकअप हवा होता नॉनसायकीनकडे तो लवकर आला नाही. अन्यथा निखिलनं मात्र डायरेक्ट हिट त्या स्टंपवरती मारला असता. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 5 लॉस ऑफ 2 विकेट. नुकताच आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकंसं परिवर्तन झालं. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर हे म्हणजे पाटील सरांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं करूया आपण आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. हा म्हणजे पाटील सर आपलं सरचं स्वागत करतोय आणि वळतोय आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पार्थ गावड गोलंदाजी मार्गावर आलं. इथे जास्त वेळ खर्च होतो. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी दिलाय आणि आता 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. हाफ ट्रॅकर अप्पर कट पाठवलंय. स्कोर इज थर्ड मॅन रिझन मध्ये. दन करत चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. आणि आपल्या जवळ येत आहेत आमचे कुपन्स घेऊन आमचे सर्व यंगस्टर येलो जर्सीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आजचा विजेता कोण असणार याची चर्चा संपूर्ण रातभर चालणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ते कुपन्स घेणं गरजेचं असणार आहे. बघूया पुढील चेंडू. खूप चांगल्या पद्धतीचा शॉर्ट सिलेक्शन आहे. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला. मिड विकेटला एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव परिपूर्ण होते. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड 11 वरती पोहोचलाय. धावसंख्या 2 ने पुढे गेल्यानंतर धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. 2 गडी बाद 11 धाबा. दुसऱ्या फेरीतला पहिला मॅच दुसरा षटक सुरू आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल वेळ जास्त खर्च होईल असं काही करू नका. पुढचा बॉल अकुटामध्ये चेंडू ऑफ स्टंपर क्रॉस झालाय. पाठवून दिलाय आमच्या थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. वेग भन्नाट होता. मिळतील धावा 4. चौकार. काय चांगलं नियंत्रण बॅटरचं पाहायला मिळालं आणि गोलंदाजाने या षटकात नियंत्रण गमावलंय. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा झालेल्या आहेत त्या 15 धाबा. 15 रन्स ऑन द बोर्ड. नुकताच आपण बघतायत तुषारजी पाटील साहेब आणि जयदीपजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्याचे करूया आपण शब्द सुमनाने. प्रथमतः हार्दिक स्वागत. मुख्य मंचावरती ते स्थानपन्न झालेले आहेत. 15 धाबा लॉस ऑफ 2 विकेट. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण बघतोय.
हो, चांगला चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. एक धाव कंप्लीट केली आहे. शॉर्ट मिडमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. 16 धावा, 5 षटकांची मॅच आहे. इथून जर आपण बघितलं 19 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि जो काही इंटेंट आहे, जी काही ताकद दाखवायची आहे बॅटरला, त्या 19 चेंडूमध्ये दाखवायची आहे. आणि डिसिप्लिन, अनुशासन जे काही असताना ते गोलंदाजानं चांगलं राखलंय अजूनपर्यंत, असं म्हणायला हरकत नाही आहे. पार्थ आणि रियांशनं रियांशला 2 सफलता मिळाल्या, परंतु विकेट टेकर गोलंदाज पार्थ गाबड याला अजूनही सफलता मिळाली नाही. पुढचा बॉल पुढे टाकला होता, पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. थँक्यू. सिक्सर. वळूया आपण मुख्य मंचाकडे. तुषारजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. आम्ही विनंती करतोय माननीय अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तुषारजी पाटील साहेब या. आपण बघतायत तुषारजी पाटील साहेब, तेही क्रिकेटवरती भरपूर प्रेम करतायत आणि क्रिकेट तेही खेळतायत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्ही बघितलंय. त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती होतोय. त्यानंतर सन्माननीय जयदीप पाटील सरांचा शुभ सन्मान माननीय अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती करतोय. वेलकम जयदीपजी पाटील साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत आणि तुमचा शुभ सन्मान अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती केलंय. पळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. 22 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजित सर 22 धाबा लागल्यात आणि 2च्या आकड्याची जादू आपण बघतायत. 22 धाबा, 2 गडी बाद, 2 षटक पूर्ण झालेली आहेत. इथून गेअर चेंज केलाय. ड्रायव्हिंग सीटवरती येण्याचा प्रयत्न असणार आहे अजय आणि विराज यांचा. समोर आपण रियांशला बघतोय, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. हो, पहिले ठरवून प्रीडिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय, चांगला स्टार्ट रियांशनं दिलाय. रियांच्या हातामध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू दिलाय त्या त्या वेळेला जिम्मेदारी ही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलाय. तो युवा खेळाडू रियान संघाचा संघनायक आपण बघतोय. हलकीशी झलक ही लसित मलिंगा या खेळाडूची आहे. ओहो, आता ऑफ स्टंपवर थोडासा शप होत या चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावा. एकता पाटील पाडा स्टँड मध्ये हा चेंडू गेलाय. सिक्सर. जबरदस्त शॉट सिलेक्शन आपण बघताय. थोडासा वेग जास्त, स्लॉट मध्ये चेंडू होता. पिचिंग यावेळेला जराशी चुकीची झाले आणि त्याचा फायदा फलंदाजानं खूप चांगल्या पद्धतीने घेतलाय आणि मच नीडेड षटकार बघायला मिळतोय. गुड बॅटिंग. पुढील चेंडू जागा बनवून खेळताय. सरळ चेंडू जाणार लॉंग लेग मधनं, दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलाय 4 चौकार. मिस्टर 360 म्हणजे जर आपण बघितलं तर सूर्यकुमार यादव जसा वेगाने फटकेबाजी करत असतो T20 इंटरनॅशनल मॅचेस मध्ये, तशीच ही वेगवान फटकेबाजी बॅटर अजयची 9 मध्ये 22 वर तो खेळतोय. धाव संख्या 2 गडी बाद 32, 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा येत आहेत. आता पुढचा बॉल, आता स्विच हिट. खूप चांगलं शॉट सिलेक्शन आणि रिव्हर्सच्या रूपाने केलंय. टीम करता 4 धावांचं कलेक्शन. चौकार. चांगली फटकेबाजी बॅटर या मैदानावर करतायत. कर्दन का गोलंदाजाचा बनलाय हा बॅटर. धाव संख्या 4 ने पुढे गेली आणि धावा झाल्यात 36. तर मात्र गेअर चेंज केल्या. रियानची लेंथ लाईन कंप्लीट आता मात्र हानिकारक ठरते. ओव्हर पिच बॉल आणि त्याचा फायदा फलंदाज अजय उचलताना. बदलना तो तय है, हर चीज का इस संसार में बस थोड़ा सा सब्र रखना. किसी का दिल बदलेगा तो किसी के दिन बदलेंगे. इथे मात्र तेच बघायला मिळते. क्या बात है अजित सर, अगदी योग्य उल्लेख या ठिकाणी तुम्ही सुद्धा करतायत. मला हे काही कळत नाही की पहिल्या षटकामध्ये 4 धाबा खर्च करणारा रियांश आता ह्या षटकामध्ये महागडा कसा ठरला. बॅटरने पूर्णतः त्याच्यावर प्रेशर टाकलं. स्कोअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला कळून काढलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फिल्डर त्या ठिकाणी चांगले काम करतायत. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 43, 12 मध्ये 33 या धावसंख्येवर अजय नावाचा खेळाडू त्या ठिकाणी चांगलं काम करतोय. तो सुद्धा आपण करणार आहोत. तर याच दरम्यान आपण बघताय सफाळे म्हटल्यानंतर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या नावाची चर्चा असते,
किरण गुरुद्वान यांना मी विनंती करतो या पण मुख्य मंचावरती यायचं आहे. त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करणार आहोत. किरण संदीपजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि संदीपजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते किरण गुरुद्वान या पण खूप चांगलं क्रिकेट सफाळा विभागातनं हे आपल्या संपूर्ण पालघर तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून किरण गुरुद्वान यांना बघतोय. जोरदार टाळ्यांचा गजर त्यांचा या ठिकाणी होते. त्यांचा शुभ सन्मान. पुढील चेंडू 43 वरती 2 अशी सध्याचा स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय. गिर चेंज केलाय अजयनं. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतात. आकाशला कमबॅकिंग करावी लागणार आहे आपल्या संघासाठी, कारण स्कोर कार्ड खूप वेगानं वाढते आणि त्याला आता रोखणं गरजेचं आहे. ओ यावेळेला शपल होऊन थोडासा पॉपिन ग्रेचा यूज करून बिहाइंड द विकेट खेळण्याचा पावित्र्य होता. गती थोडीशी जास्ती आणि ते डॉट बॉल आलाय. आकाशला जे काम दिले ते आकाशनं खूप चांगलं पार पाडलं तर एक टार्गेट आहे ना सर, ते नजरेसमोर राहू शकतं. अजित सर, मागचे 2 षटकं जर आपण बघितलं तर मागच्या 2 षटकात 39 धाबा कुठल्यात? ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 वैतीपाडा टीमने. आता ऑफ स्टंपर क्रॉस झालाय, चेंडूला वळवलाय फाईन लेग रिजन मध्ये. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू वळतोय. मिळतील धाबा 4. वेलकम बाउंड्री आलाय चौकार. तर धावसंख्या 4 फ्लाय झाली आणि पोहोचते ती म्हणजेच टोटल 47. आता मात्र थांबायचं नाहीये हे सांगताना दोन्ही बॅटर. धावसंख्या 47, 2 गडी बाद. पुढचा बॉल चॉक केलाय. वाईड यॉर्करच्या चेंडूला खेळून काढलाय शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाबा झाल्या 2 गडी बाद. 48. खूपच चांगली धावसंख्या उभारलंय. एक वेळा असं वाटलं होतं की संकटामध्ये पूर्णतः जाईल काय, परंतु हे 2 खेळाडू संकटमोचक बनलेत. अजय खेळतोय 15 मध्ये 38 वर आणि विराज हा त्याला चांगली साथ देतोय. इथून आता मात्र थोडंसं गेम प्लॅनिंग खूप चांगलं स्ट्रॉंग करावं लागणार आहे रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे संघाला, कारण दोन्ही बॅटर खूप चांगल्या रिदममध्ये आहेत, खूप चांगल्या लयमध्ये आहेत आणि रन्स खूप चांगल्या येते त्यांच्या बॅटमधनं. पुढील चेंडू आकाश थोडासा रिदम चुकलाय. 48 वरती 2 असा स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन तयार होताना आकाश. ओहो स्वीट साऊंड गोडाबाज ओव्हर डीप बॅकवर्ड टस्कर लेग. इथे मात्र एअर स्ट्राईक केले या बॅटर आणि ठोकलाय तगडा षटकार. लोअर फुल टॉस बॉल होता. पद्धतलीत्या अगदी योग्य केलं, पायांची हालचाल योग्य केली आणि स्कोर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं 6 धावांन करता. AB ट्रॉफी षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 54. 54 वर 2. 2 गडी बाद 54. त्यासुद्धा रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाविरुद्ध. कुठे गाणी चुकलंय हा अभ्यास करावा लागेल. अजून वेळ गेली नाही. धावा रोखण्याकरता प्रयत्न करावेच लागतील. गोलंदाजी मार्गावर आकाश आणि आकाशला दाखवलं जातं प्रकाश. धावसंख्या 54. पुढचा बॉल. पुन्हा चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने दिली हमी आणि हा गोलंदाज आलाय संघाच्या कामी. विकेटचं पतन होत आहे. बॅटर विराजला परत जावं लागतं. धावसंख्या धाव पळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54. 3 बाद 54 धाबा. 54 वरती 3 आहेत. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय. गावदेवी वैतीपाडा ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 संघ 2 पहिल्या षटकामध्ये खूप बॅकफूट वरती आणि तदनंतर जो गिअर चेंज केलाय ना तो जबरदस्त बघायला मिळतो. 54 वरती 3 अंतिम चेंडू येणार आहे 4थ्या षटकातील आणि जसं 4थं षटक संपेल तसं आपण मुख्य मंचावरती स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. प्रशांतजी म्हात्रे आणि जुने शेख सरांचं शुभागमन झाले, त्यांचे आपण वेलकम या चेंडू नंतर करणार आहोत. 54 वरती 3 आहेत. बघूया पुढील चेंडू घेऊन तयार होताना आकाश.
54 वर 3. आता या षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल होता, गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, सरळ बॅटने खोून काढलाय. मिड ऑफ डीप मिड ऑफ मधून थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 3 गडी बाद 55 धाबा. 3 बाद 55. 4 षटकांचा खेळ संपलाय. चला आपण वळतोय मुख्य मंचाकडे. हरेश्वर किनी सरांना आम्ही विनंती करतोय. नुकताच प्रशांतजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. प्रशांतजी म्हात्रे सरांचा शुभ सन्मान हरेश्वरजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेचं मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. प्रशांतजी म्हात्रे साहेब, या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ईश्वरचरणी प्रार्थना. तदनंतर जुने सिख साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मंगेश सरांना मी विनंती करतोय. आशिषजी म्हात्रे साहेब, हे आपण आपल्या शुभ हस्ते आपण जुनेद शेख सरांचं करूया वेलकम. उत्कृष्ट दर्जेदार स्पर्धा आणि प्रत्येकाचं आदरातिथ्य आपण या मुख्य मंचावरती करतोय. 55 धावा झालेल्या आहेत. 55 वरती 3. काय बॅटिंग केले. 53 धावा. याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचकडे NCC सफाळीचे विपक्ष श्री जागमाता रावळी संघ 2 हात करताना दिसणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असणार आहे. जसं या ठिकाणी शेवटचं षटक संपेल आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे आणि मुख्य मंचाकडे यायचं आहे. बोथ टीम कॅप्टन, इट्स ऑफिशियल कॉल फॉर यू. बोलतोय आपण मॅचकडे. 55 वरती 3. किती धावा या ठिकाणी. आता एक चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे, वैती पाडायचं नो डाऊट. परंतु जर गोलंदाज ओमनं जादुई गोलंदाजी केली, 4-5 धावा दिल्या, तर मात्र मॅच एक चांगल्या स्थितीमध्ये, जिथे टेंबी खोडाबे संघाला त्या टार्गेटला सामोरे जाताना एक आनंदही मिळेल. बघूया. गोलंदाज आता ओम तयार आहे. चांगला बॉल. ओम हा नेहमीच लेग ब्रेक करत असतो आणि इथे सुद्धा या लेग ब्रेकवर बॅटर फसलाय. असं नॅचरल टर्न असतो. लेफ्ट हँड बॅट गोलंदाज म्हटल्यानंतर त्याला नैसर्गिक देणगी आहे आणि त्या देणगीला जेव्हा तुम्ही इम्प्रूव्ह करतात, आत्मसात करतात, तेव्हा त्या बोटातील जादू हा नेहमी राईट हँड बॅटरकडे खूप डिफिकल्ट असतं त्यांना खेळण्यासाठी आणि तेच इथे बघायला मिळते. ओमनं स्टार्ट चांगला दिलाय, फिनिश कसा करणार हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. सुहानला 2 बॉल जाग्यात ठेवलाय. आपण या ठिकाणी बघतोय सॅक्रिफाईस करावं लागणार आहे इथे. सुहान ला जाग्यावरच ठेवलं होतं आणि आता मला वाटतं याच्यामधून आता एक बॅटर परतेल. धावबाच्या स्वरूपात विकेट असेल की नाही. यस, बॅटर परत आहेत. पंचांकडे काहीतरी प्रश्न सवाल केला गेलाय. दोन्ही पंच फक्त सर्वांनी एकत्रित जाऊ नका, कोणीतरी एकच जण त्या ठिकाणी चर्चा करा पंचांसोबत. क्रिकेटमध्ये ज्यांना आपण नेहमीच रिस्पेक्ट देतोय, कारण कोणताच पक्ष, दोन्ही पक्ष हे पंचांचेच असतात आणि खऱ्या अर्थाने पंचांना क्रिकेटमध्ये देव हा उल्लेख सुद्धा आहे. त्यामुळे चांगलं शिस्तबद्धता दाखवले रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे या टीमने, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार असेल. थँक्यू. पंचाने आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलेला आहे. तर आपण वळतोय 55 वरती 3. खूप सुंदर क्रिकेट ओमनं दाखवलंय. पण या ठिकाणी बघतोय ओम तयार होताना पुनश्च चांगली गोलंदाजी केली आहे ओमनं. बघूया चेंडू क्रमांक 3. लेफ्ट राऊंड विकेट. अल्टी पलटी. काही जरी स्ट्राईक चेंज झाली ना संदीप सर, तरी माझा टप्पा चेंज होणार नाही हे सांगतोय ओम. भले कुठलाही फलंदाज असो समोर, माझी जी नॅचरल लेंथ लाईन आहे ना ती मी मेंटेन करणार. विचार तर चांगला होता बॅटरचा. आता ऑफ स्टंपर सफल झाला आणि आता पाठवून दिलंय फाईन लेग रिझन मध्ये. 4 धावांड करता योग्य ती दिशा पाठवले, योग्य ती दिशा दिली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाताना दिसतंय आणि धावा झाल्या त्या 59. 59 फॉर 4. 59 वर 4. अजूनपर्यंत डेथ ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी आहे. 4 मध्ये फक्त 4च गेलेले आहेत. 2 गो. ओम तयार होताना पुढील चेंडू थोडासा वेग दिलाय आणि या ठिकाणी आपण बघतायत राहुल चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही आहे. येतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 63 धावा.
कधी कधी काय असतं ना की याच्याबद्दलचे बोलणं आहे ते एम ए षटकानंतर बोलणार आहे. लगातारचे 2 फटके अगदी योग्य पद्धतीने निवडलेत, कारण याआधी त्यांनी स्विचचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सफलता मिळाली नव्हती. मग ऑफ स्टंपवर थोडासा क्रॉस झाला आणि ते योग्य शॉट सिलेक्शन. धावसंख्या 63. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. शतरक्षक आहेत तिथे खबर क्षेत्रामध्ये भूपेश पाटील, रॉकी दादा, आणि त्यांच्या हातामध्ये हा जेल विसावला. विकेट डाऊन. येस अजित पाटील सर, तुम्ही काय म्हणणार होते, कारण ते वाक्य अधुरं राहिलं. सध्या स्थिती आपण सांगूया. धावसंख्या 5 गडी बाद 63. ना मला एवढंच सांगायचं होतं की ओम गोलंदाजी करताना फलंदाजाकडे फक्त 2 पर्याय होते. एक तर बिहाइंड विकेट खेळावं, अल्टी शॉट, किंवा फाईन लेग खेळावं. तेव्हा फाईन लेग जेव्हा तुमचा 38 सर्कलच्या मध्ये होता, तो जर तुम्ही डीपमध्ये ठेवला असता, धावा वाचल्या असत्या. आणि तेच मी माझं म्हणणं होतं. बघूया. 63 धावा झालेत. 5 गडी बाद 63. 64 धावसंख्येचं टार्गेट असेल. NCC सफाळे विरुद्ध आता मॅच आपण बघणार आहोत. श्री जागमाता रावळे असा. टॉस केला जाईल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. श्री जागमाता रावळे टीमचे कॅप्टन आहे तिथे, आणि जयदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या. किरण आहेत तिथे. किरण गुरुद्वान एक अतिशय चांगले खेळाडू. प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी अगदी सज्ज आहेत. टॉस आपण करून घेतोय जयदीप सरांच्या शुभ हस्ते. 5 षटकांचा मॅच असं लक्षात असू द्या. तेल किरणचं आता ऐकलं मला वाटतं टॉसनं. किरण अगोदर मुखामधून शब्द निघाले की हेडच येतोय, परंतु टेल आलं. टॉस तुम्ही जिंकलात, महत्वाचा मॅच आहे. डिसिजन काय? आम्ही फिल्डिंग करू. समोरच्या टीम विरुद्ध काय डावपेच आखलेत, कारण त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. त्यांचं घरचं मैदान आहे. किती धावसंख्येपर्यंत रोकाल, काय रणनीती असेल? ॲक्च्युली टीम चांगले आहे आणि चांगले खेळत आहेत. ते सगळे यंगस्टर्स आहेत. आमची पण टीम चांगली आहे आज. सांगता नाहीत, पण कमीत कमी थांबू. रजनी क्रिकेटच्या किती स्पर्धा तुम्ही जिंकल्यात, अंतिम विजेतेपद पटकावलं या पालघर जिल्ह्यात? सध्या आमची टीम थोडी बॅकफूटला आहे, पण चांगलं चाललं आहे. तसंच खेळू आम्ही. चांगला देऊ, बेस्ट करू आमचं. तुम्हाला शुभेच्छा असतील किरण. दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावळे टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्ही फिल्डिंग घेतली असती. घरचं मैदान आहे, बॅटिंग करायचं आहे. समोरची टीम NCC सफाळे म्हटलं तर विस्फोटक खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहेत. कितीही चांगल्या धावा ते उभारू शकतात. आता बॅटिंग करायचं आहे, तुम्ही किती धावा बनवणार? असं काही पर्टिक्युलर टार्गेट आम्ही सेट नाही केलं आहे, पण जेवढे रन्स होतील तेवढं चांगलं आहे आमच्यासाठी. तुमच्या आकारामध्ये काही चेंजेस आहेत की सेम टीम असेल? नाही, सेम असेल. आयोजनाबद्दल काय वाटतं? तुम्ही सुद्धा ह्या स्पर्धेचा एक घटक आहात. घरचं मैदान आहे, कसं वाटतं हे आयोजन? नक्कीच टुर्नामेंट खेळायला खूप एक्साइटमेंट असते आणि 1 महिना 2 महिना अगोदरच आम्हाला ग्राउंडची सगळी तयारी करावी लागते. आणि अजय भाईंना थँक्यू बोलेल की आम्हाला एवढा चान्स दिला खेळायला, मोठं व्यासपीठ भेटते खेळायला. त्यांचा थँक्यू बोलेल. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्की. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय NCC सफाळे टीमचे कॅप्टन किरण गुरुद्वान यांनी. त्याने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते श्री जागमाता रावळे या टीमला. होणारा मॅच आपण काही वेळातच बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मी घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे 2 दिग्गज समालोचक अजित पाटील सर आणि त्यांच्यासोबत तुकाराम मांगेला सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक्यू. वळतोय आपण मॅचकडे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी ट्रॅक व कृष्णा एक प्रतिम गोलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये त्याने काही सुंदर गोलंदाजी केली होती. टार्गेट 64 आहे. मिस्टर कृष्णा पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय. येतोय चौकार.
फलंदाज सांगतायत प्रभास आणि यशस्वी बनवण्यासाठी इथे आम्हाला मात्र पॉवर प्लेची 2 ओव्हर आहेत ना भरपूर महत्वाचे आहेत आणि तिथे काही चेंडूवरती रिक्स आम्हाला घ्यावी लागणार आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला. पुन्हा एकदा आपण करूया सर्वांचं या एबी ग्रुप ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 64 धावांचा पाठलाग करायचा आणि ज्यावेळेला 6-4 मारल्याशिवाय धावा होणार नाहीत कारण टार्गेट आहे 64. त्याच्यामुळे 6 and 4 तुम्हाला मारायलाच लागतील. पहिल्याच बॉलवरती तो 4 मारलाय, चौकार मारला. एका बाजूला कामेश, दुसऱ्या बाजूला रियांश. पहिले षटक हातात आहे कृष्णा. थोडासा बदल केलाय वैतीवाडा टीमनं. कृष्णाला ॲज अ स्ट्राईक बॉलर म्हणून आणले. मागच्या सामन्यामध्ये 2 चांगली षटकं त्यांनी हाताळले. थोडंसं चेंजेस केलाय. बघूया त्याचा फायदा त्यांना होतोय की कामेश आणि रियांश ही महत्वाची जोडी मैदानावरती आहेत. पुढील चेंडू रियांसाठी. ओव्हर शॉट अप्रतिम लॉंग ऑफला क्लिअर करताना स्लॉट मध्ये चेंडू. पॉवर प्ले थोडेसे पुढे टाकाल. पिचिंग जर चुकीची झाली तर पनिशमेंट मिळणार आहे. रडारमध्ये चेंडू आला थ्रू दी ऑफ साईडच्या दिशेने खेळले गेले सर. लॉंग ऑफला क्लिअर केलाय आणि रियांशनं सांगितलंय भाई ऐसे अगर गेंदे डालोगे ना आधा डझन रन आ सकते गेंद के पर आ चुके. खूप चांगला शॉट. बिल्कुल आप सही कहा. जैसे दिशा से भटके तो भाई मिलेंगे फटके. दिशेवरती आणि टप्प्यावरती दोन्हीवरती नियंत्रण ठेवा नाही तर मग असा मॅच आहे. रियांश पहिल्या चेंडूवरती षटकार 64 करायचे आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. क्लास बिटवीन द गॅप्स केलाय चेंडूचा तो जोपर्यंत शेवटच्या क्षणी काय फटका खेळला. इम्प्रोव्हायझेशन कसं केलं आणि अलगद ड्राईव्ह केलं गेलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं. तितकं का त्याची बॉडी वेट आलं नाही आहे पण सुंदर हा फटका बघा मेगा स्क्रीनवरती उजव्या यष्टीच्या बाहेर. शेवटच्या क्षणी अगदी अलगद गॅप ढुंडलाय आणि या 2 धावांनी धावफलक पुढे गेलाय. सधावसंख्य पोहोचते ती म्हणजे 13 वरती. पुढील चेंडू कृष्णाच्या अगेन्स्ट मोठे शॉट खेळण्याचा पावित्र्य आहे. गुड बॉल परंतु इथे यस नो. ओह माय गॉड. मॅच मध्ये येण्यासाठी ज्या झेलची गरज होती ना कारण मी समालोचन करताना थांबलो होतो त्याचं मागचंही कारण आहे तुमची कॉलिंग तुम्हाला ऐकू यायला हवी आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नाही झाला मिळत. ना अशा वेळेला कॉलिंग एकच असते बाबा हा जेल मी टिपतोय इट्स माइन. हा मी जेल टिपतोय आणि व्यवस्थित आला होता असं नव्हतं की नव्हता आला. रिप्ले पाहिला तर लक्षात येईल चेंडूच्या खाली उभे होते. अलगद त्यांच्या हातामधनं चेंडू आला आणि निसटलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्यावेळेला 64 करायच्या त्यावेळेला 6 पण आलाय 4 पण आलाय. धावा धावफलकावरती 13-4 चेंडूचा खेळ 15 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू ओवाडा शॉट आणि तुम्ही जसं वर्णन केलं होतं की कृष्णा याने मागच्या मॅचमध्ये जी गोलंदाजी केली ती खूप चांगली राहिली म्हणून स्ट्रायकर गोलंदाज याचं त्यांना आणलं गेलं. कदाचित काय असते की जेव्हा फ्रेश बॉल असतो तेव्हा त्यावेळेला तुमची गती थोडीशी कमी पडली किंवा तुमचे चुकीचे चेंडू पडले तर पनिशमेंट होते. काही गोलंदाज असे असतात जे पहिल्या 2 षटकानंतर प्रभावी ठरतात आणि काही गोलंदाज जे स्ट्राईकला आल्यानंतर त्यांच्यावरती रन्स येतात. त्याच्यातलं थोडंसं मला असं थोडंसं जाणवलं. नक्कीच चांगलं विश्लेषण तुम्ही केलं कारण एक स्विंग बॉलर असतो ना त्याला स्टार्टलाच आपण आणतो बाकीच्या नंतर आणतो. स्कोर 1 षटकाचा खेळ संपला 19. आपण मुख्य मंचाकडे वळतोय. हरेश्वर किनी सरांना आम्ही विनंती करतोय. खार्डी ग्रामपंचायत सदस्य माननीय केतन भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण मायेचं पुष्पगुच्छ देऊन करूया या ठिकाणी स्वागत. आपण या ठिकाणी बघतोय एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू केतन भोईर खार्डी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान हरेश्वर किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. गौतमजी भोईर यांचाही शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो. या ठिकाणी आपण यायचं आहे. हरेश्वर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण वेलकम करूया. खार्डी गाव अनेक टेनिस क्रिकेटर आपल्याला बघायला मिळतात. येस वळतो आपण मुख्य मंचाकडे. जे विश्लेषण तुम्ही केलं परफेक्ट केलं होतं कारण बऱ्याच वेळेला कसं माहिती आहे का तुम्ही विनिंग फॉर्म्युला बदलत नाही. तुम्ही तो बदलला. मागच्या सामन्यामध्ये ज्या फॉर्म्युल्यानं तुम्हाला विजय संपादित करून दिला तो तुम्ही बदललेला आहे. त्याच्यामुळे खेळ बदलला आहे. आता 23 चेंडूमध्ये 43 धावांचा पाठलाग करते. 1.1 षटकांचा खेळ झाला आहे. धावा धावफलकावरती 21 बिनबाद आहे. दमदार आहे. दमदार स्टार्ट झाला आहे. फुल टॉस बॉल होता ड्राईव्ह करायचा होता पॉईंटला क्षेत्ररक्षकात फील्ड करतील थ्रो करतील डायरेक्ट हिट झाले असता तर
थोडंसं टेन्शनवाला बात होतं. 22 चेंडूचा खेळ आहे, 42 धावा करायचे. कदाचित अजितजी म्हणजे जगामधला एकमेव असा बॉलर आहे सध्या ना, जसप्रीत बुमराह. त्याला तुम्ही पहिली ओव्हर द्या, 5वी द्या, 10वी द्या, नाही तर 20वी द्या. बाबा इफेक्ट तेवढाच. नो इफेक्ट, नो डिफेक्ट, ऑनली परफेक्ट. परफेक्ट बॉलिंग बुमराची करतोय. असं कधी कधी वैभव सूर्यवंशी आल्यानंतर षटकार पडतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू 22 झालेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कमबॅकिंग करणं गरजेचं आहे. युवराज तयार होत आहेत. ओ चेंज ऑफ द पेस इनसाइड एज ती लागली होती. चांगली गोलंदाजी करत आहेत. ची कमबॅकिंग आहे ना, त्यासाठी सर महत्वाचं आहे की ते तुम्हाला 1-2 डॉट बॉल, सिंगल डबल, चौकार षटकार इथे तुम्हाला रोखायचे. आणि फक्त कमबॅक नाही आहे तर तुम्हाला थोडासा फाईट बॅक करावा लागणार आहे. थोडासा जोर लावावा लागणार आहे. भाई थोडासा जोर लगाइए. जोर लावावा लागणार आहे. कारण रन बनवले असं नाही की रन नाही बनवले आहेत. जोर थोडासा लावावा लागणार आहे. बॅटर बॉल जोर लावतात, बॉलरला देखील जोर लावावा लागणार आहे. युवराज जोर लावा, थोडासा जोर लावा. कारण ही स्पर्धा वर्षातनं एकदा येते. खेळण्याची संधी तुम्हाला एकदा मिळते. आज जर संधी हुकला तर पुन्हा एकदा 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. गुड बॉलिंग युवराज, डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग बघायला मिळते. युवराज सुंदर गोलंदाजी जखडून ठेवतायत. रियान सारख्या विस्फोटक बॅटरला डॉट बॉल हाताळतायत. टफ फाईट, संघर्ष खूप चांगल्या पद्धतीने आपण एन्जॉय करतोय. आणि इथे टायमिंग फक्त रिचची पॉवर जनरेट केले आणि तिथे फटका जेल सांडला गेला. आपण बघतोय रियान्सला मिळते संधी. फक्त टच केलं सर, थोडीशी एक्स्ट्रा थोडासा एफर्ट लावला असता कदाचित षटकार असता असं मला वाटते. असू शकले असता, कदाचित झेलही होऊ शकले असता. जास्त जोरात मारला असता तर अगदी हातामध्ये चेंडू गेला असता. बाबा जर तरला आत्ताच तुम्ही तर म्हटलं क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. एकदा सिद्धू पाजीला विचारलं होतं बाबा इफ्स एंड बट. उन्होंने कहा अगर ये वही काल हुई कि मेरी चाची को मुझे होती तो मैं उनको चाचा कहता. तसं ते जर तरला कधी क्रिकेटमध्ये महत्व नसतं. धावा धावलकावरती 23 फुल टॉस बॉल समोर केलाय. मिड ऑफला बिट करून चेंडू झाला बॉन्ड लाईन जवळ. जोपर्यंत वाईट इश लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक येथील फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती बोणं. जर तरला महत्व नाही, इफ्स अँड बटला महत्व नसतं. जे काय करायचे आत्ता करायचे आहे बाबा. आता नाही केलं तर पुन्हा कधी करणार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती 24. समीकरण बघणं गरजेचं आहे. पाटला काय 64चा, अजून करायचे त्या 40 धावा. खेळ राहिला तो 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे 40 धावा. स्ट्रॉंग कमबॅकिंग केलंय या गोलंदाजानं. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया या अगदी अनोख्या रजनी क्रिकेटमध्ये म्हणजे AB ग्रुप 2026 AB ग्रुपची ट्रॉफी मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि जिंकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. प्रत्येकाला या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे. पण बाबा नाव कोरायचं आहे भाई, जब काम करोगे तो नाम बनेगा और नाम बनेंगे ना तो उसको सुनते ही काम बन जाएगा. 18 मध्ये 40 करायचे आहेत. सध्या हा प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय प्रिन्स विमीच्या माध्यमातून. आज चांगल्या संख्येनं म्हणजे प्रेक्षक मैदानावरती आलाय. चांगलं क्रिकेट आहे. सध्या धावफलकावरती धावा 24. 18 मध्ये करायचे आहेत 40. कामेश 9 वरती आणि रियांश 15 वरती. राजदीप न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. येणारे 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 40 धावा. जवळजवळ 13.33 ची सरासरी तुम्हाला राखावी लागणार आहे. मॅच खूप चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळते. कामेश आणि रियांश ओपनिंग पेअर आहेत, सेट झालेले आहेत. राजदीपला बोलवलंय मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे, आपल्या नावाला 4 चांद लाभायचे आहेत, तर तुम्हाला अविरतपणे मेहनत आणि तुम्ही जे मेहनत करून जे कौशल्य आत्मसात केले ना त्याला चांगलं योग्य वेळी शो करावा लागेल. प्रॉपर टायमिंग झालंय इथे. फलंदाज कामेच्या बॅटमधनं येतोय षटकार. एअर स्ट्राईक बघायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉलला राजदीप केले स्वागत षटकारानं. धावसंख्या फ्लाय झाली ती 30 वरती. आता गरज आहे 34ची आणि येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 17 म्हणजे 200चा स्ट्राईक रन रेट आणि तुम्हाला इथे खेळावं लागणार आहे. 17 चेंडूचा खेळ आहे आणि 34 करायचे. याचा अर्थ डबल धावा करायचे आहेत. पण या डबलमध्ये थोडासा ट्रबल पण आहे. अशा मार्केटमध्ये पैसा डबल करून देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत, तिथे जाऊ नका. या धावा डबल करायच्या आहेत.
धावा डबल करायचे आहेत. गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू चालला समोरच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. मॅच अजून तसाच आहे. डबल ट्रबलवाला खेळ आहे हा. डबल ट्रबलमध्ये थोडासा हर्डलही येणार आहे, अडथळे येणार आहेत. आणि अडथळे नाही आले तर मजा नाही आहे. जिंदगी जीने का मजा तब जो थोडासा रिक्स हो. ज्यावेळेला थोडासा रिक्स असते ना त्यावेळेस कधी मजा असते. 31 धावा धापलकावरती आहेत. 16वरती कामेश आणि रियांश 15वरती. मॅच अजूनही 50-50 वाला आहे. कम्प्लीट बॅलन्स मध्ये उभी आहे, दुहेरी वळणावरती उभी आहे. आणि इथे मात्र लागणार आहे कौशल्य जे तुम्हाला बघायला मिळते. इथे शॉर्ट टर्म पूल फटका थोडासा हवेमध्ये. यस नो टेकन. विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. थँक्यू. धावा धापलकावरती येते 31. एक गडी बाद 31 धावा धापलकावरती आहेत. आणि तुम्ही नक्की चांगला उल्लेख केला बाबा. हा बरोबर त्या 4 रस्त्यावरती आहेत. म्हणजे इथून मागे गेलं ना तर एक जातो पालघरला, एक जातो सपाळ्या साईडला. आता मॅच पण तसाच आहे. अगदी मॅच तसाच आहे. त्या एका टर्नवरती थांबलाय. गदर चित्रपटमधलं गाणं आहे, एक मोड आया भाई इस मुकाबले में भी मोड आहे. या मॅचला देखील एक टर्न आलाय. आता आलेला टर्न फक्त टर्न आहे का टर्न अँड ट्विस्ट आहे? टर्न अँड ट्विस्ट आहे का? नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. राजदीप पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवरती. डीप इन द क्रीज गेले होते. क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आकाश आहेत डॉट बॉलनं. मॅच अजून पुढे चाललाय. स्कोर थांबला 31-31. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पाठलाग आहे 64चा. आणि 15 मध्ये 31 झालेले आहेत. 15 मध्ये बनवायच्या त्यात 33. 4 बॉल झालेत. 14 चेंडू आणि 33ची गरज आहे. बघूया एक मोठी संधी आहे फलंदाजाकडे, गोलंदाजाकडे सुद्धा तेवढ्याच ताकदीची संधी आहे. गुड बॉल. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर आता थोडंसं बॅटिंग टीमकडे आलंय. इथून या चेंडूवरती तुम्हाला धावा जर आल्या नाहीत तर मागच्या 2 षटकामध्ये थोडंसं मोठे शॉटकडे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. चला टेन्शन वाढलंय, दबाव वाढलाय. आणि ज्यावेळेला दबाव वाढला तेव्हा खेळ देखील वाढवायचा. आकुडाब्याचा चेंडू खेळलाय जवळ डिपोनं. क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. राजदीपच्या या षटकाची सुरुवात झाली होती षटकारानं. एंड झाला सिंगल रननं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोहोचला 32. अजून 32 करायचे आहेत. 18 मध्ये 32 केल्यात. 12 मध्ये 32 करायचे आहेत. आपण चर्चा करतोय कारण हा मॅच तसा आहे. म्हणजे कामेश 16 वरती खेळतोय, आकाश 1 वरती. एकच फलंदाज बाद झालाय. पण मागच्या त्या 3-4 चेंडूनं जो सिनारिओ होता ना, म्हणजे 2 षटकामध्ये 24 केल्या. पहिल्या बॉलवरती षटकार 30 तुम्ही 13 बॉलमध्ये केल्या. उर्वरित त्या 17 बॉलमध्ये 34 तुम्हाला करायच्या होत्या. पण पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. त्या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले का टीम ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडानं. 12-32चं इक्वेशन आहे. भरपूर थोडीशी टफ झालाय मॅच. कहते ना खुश रह के गुजारोगे तो मस्त है जिंदगी, तुलना में गुजारोगे तो पस्त है जिंदगी, इंतजार में गुजारोगे तो सुस्त है जिंदगी, सीखने में गुजारोगे तो किताब है जिंदगी, मिलती है एक बार प्यार से गुजार लो जिंदगी, जन्म तो रोज होते हैं यादगार बना लो जिंदगी. जिंदगी को यादगार बनाने का एक सुनहरा मौका आपके दहलीज के ऊपर है. आणि इथून जर मॅच जिंकली ना तो आणखीन वाढणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये. रॉकी ग्रुप टेंबी कोड्यावेला नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला म्हणून नेहमीच बाजूला काय करते बघायचं नाही. आपला जो स्वभाव आहे ना तसं खेळायचा. न किसके अभाव में जियो न किसके प्रभाव में जियो. ये अपनी जिंदगी इसको अपने मस्त स्वभाव आहे. जो तुमचा स्वाभाविक खेळ आहे तो स्वाभाविक खेळ तुम्हाला करायचा आहे. नॅचरल खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध येत नाही. चेंडू चाललाय मिडविकच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षकाला थ्रो करेल. एकच धाव. मागच्या 7 बॉलवरती मागच्या 7 चेंडूवरती फक्त 4 धावा आल्यात. मागच्या 7 बॉलवरती 4 धावा आल्या. स्कोर 34 30 करायचे आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये 30. थोडंसं टार्गेट वाढते. एअर स्ट्राईक करणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं आहे. आणि एक गोलंदाजाला त्याची लेंथ लाईन जी ठेवलंय ना त्याला कायम ठेवायचं. पुढे चेंडू इथे आपण बघतायत पुनश्च खेळतायत. कव्हर रिझन मध्ये खेळाडू येत आहेत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झाले तिथे फंबल पण फक्त मिळतायत 2 एकच रन्स. आता 9 चेंडू आणि 29 धावा.
म्हणजेच तुम्हाला या 3 चेंडूमध्ये 2 तरी मोठे शॉट खेळावे लागतील, तर मॅच एका दिशेने उभी राहील. तिथे मात्र तुम्ही जोर लावू शकताय. योग्य विश्लेषण तुम्ही केलं. म्हणजे पुढच्या 6 चेंडूला महत्व द्यायचं तर पहिला हे 3ला द्या. पहिला 3ला द्या. या 3ला देण्याचा प्रयत्न वर गेलाय, आकाशात गेलाय. कोण झेल टिपणार? विकेट किपर गेले तिथे झेल टिपायला. ये तो वही बात हुई बाबा का बाबा, कॅच नाही रनआउट ही सही. हा चेंडू बघा वर गेला होता, अगदी आकाशामध्ये गेला होता. झेल सुटलाय आणि झेल सुटत असताना धावबाद आला. येतं तसंच झालं बाबा. बिर्याणीच्या जोडला रायता, रायतामध्ये असते दही. कॅच नाही रनआउट ही सही. तसा हा कॅच टिपलाय. राखी ग्रुप टेंबी खोडाबे संघासाठी फायदा करून देऊ शकतो, कारण दोन्ही फलंदाजांनी जे धावून रन्स घेतल्या होत्या तिथे त्यांची एनर्जी थोडी संपली होती आणि नवीन फलंदाज इन झालाय, तर त्याच्याकडे नवीन ऊर्जा आहे, नवी उमेद आहे. आणि हा जो खेळाडू संकेश आलाय, माहिती प्लेअर आहे, ताकदवर खेळाडू आहे. 2 चेंडूचा चांगला समाचार घेतला सर, मजा येईल. मजा येईल. आणि फक्त मजा नाही, मजाला उलट केलं का जाम होते. जाम मजा येईल, जाम मजा येईल. पुलटॉस मिस केला. जसं तुम्ही म्हटलं होतं थोडासा धावल्यात दम लागल्यात, पण भावांनो जास्त धावायला पण दम लागतो आणि जास्त धावलं तरी दम लागतो. आता दम दाखवायचा आहे, दमखम दाखवायचा आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 मध्ये करायच्या त्या 28. मॅच मध्ये राहायचं आहे तर या चेंडूला बॅटिंग टीमनं आपल्या बाजूने फिरवलं पाहिजे आणि जर या मॅच मधली पकड आणखीन स्ट्रॉंग करायची आहे तर एक आणखीन डॉट बॉल आणि तो आलाय. आणखीन स्ट्रॉंग पोझिशन मध्ये फिल्डिंग टीम बघायला मिळते, कारण ज्या पद्धतीने आय साईड थोडीशी त्याने हलवली होती. आपण बघितलं तर चेंडूची जी पिचिंग आहे त्यांना रीड करता आली नाही. ऑन साईडला जे त्याने बॅटला ड्रिल केलं, कदाचित इनसाइड आउट किंवा ऑन द राईज खेळले असते तर रन्स येऊ शकले असते. पण आता जमाना काय झालाय, सोशल मीडियावाला जमाना आहे ना. सध्या पहिलं समीकरण सांगूया. 6 चेंडूचा खेळ आहे, 28 धावांची आवश्यकता आहे. आणि याची जी तुम्ही नोटीस केली, आता टेनिस बॉल क्रिकेट आहे ना, ऑफ साईडला जो जास्त कोण खेळत नाहीत. त्याला कारण काय माहिती का? सोशल मीडिया आहे, प्रत्येकजण ऑनलाईन राहतो. मग व्हॉट्सअपवरती पण इंस्टाग्रामवरती प्रत्येकाला ऑनलाईन पाहिजे. ऑफ साईडला कोण बघत नाही. कदाचित तुम्ही जसा उल्लेख केला, इनसाइड आउट, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह, या फटक्यानेही धावा येऊ शकतात आणि या मैदानावरती झाल्यात. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला जो मॅच झाला ना, त्या ऑफ साईडला जास्त धावा झाल्या होत्या. त्याच्यामुळे रन अशा नाही होणार नाही आहेत. 6 बॉलचा खेळ आहे, 28 धावांचा अजूनही पाठलाग आहे. बघूया, स्टार्ट भरपूर महत्वाची राहणार आहे इथे. 6-28 बन भी सकते हैं. पुढील चेंडू आणि पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, सेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. बघूया वन बाउन्स की षटकार. तर षटकार संघर्षाचा जो शंखनाद आहे ना, तो इथे बघायला मिळतोय. इथे मात्र मॅच साठी जी स्टार्ट हवी आहे, जी रिदम हवी आहे ना, की आम्ही वापसी करू शकतो, जज्बा आहे या फलंदाजाकडे. भाई 28 ने कुछ नहीं, हम नेचुरल गेम खेलेंगे, वापसी करने का प्रयास करेंगे, आखिरी दम तक लढेंगे, हा मेसेज दिलाय ह्या फलंदाजानं. 6 चेंडू 28 धावा असताना पहिल्याच बॉलवरती षटकार. भाई जीत का जज्बा चाहिए, और जीत का जज्बा जब सर पे उठता है ना, तो खेल नहीं रहता, जुनून बन जाता है. आता तो जुनून बनलाय. 5 मध्ये 22, 5 बॉल 22. जुनून बनला. चेंडू टॉपीत लागलाय, वर गेला, स्वतः गोलंदाज झाला चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल, फलंदाज सरलाय फेल. डीजे येऊ दे एक गाणं. थँक्यू. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकाराला स्ट्रेट बॅटने खेळले आणि दुसरा पुनश्च जसं तुम्ही म्हटलं की ऑनलाईनचा जमाना आहे, ऑन साईडला खेळण्यासाठी अनेक खेळाडूंना आवडतं आणि ती चुकीसुद्धा थोडीशी झाली असं मला वाटतं. नाही, त्याला कारणही आहे, कारण एखाद्याचा कॉल नाही घ्यायचा, मग फ्लाईट मोडवरती टाकतात, तो ऑफलाईन होतो. तसा आता क्रिकेट पण हा थोडासा ऑफलाईन झालाय, म्हणून तो प्रयत्न झाला होता. वळूया आपण. 22ची गरज आहे. अजूनही एक छोटीसा जो मोका आहे ना, छोटासा हो मोका आहे, क्योंकि इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती एक मोठा शॉट, 3 षटकार 1 चौकार.
आणि पहिला आलाय जबरदस्त शॉट सिलेक्शन. यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी मिलेगा. 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर स्कोर 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 3 बॉलचा खेळ आहे. 3 मध्ये करायचे आहेत आता. 16 करायचे. 3 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. हेवी ग्रुपचा रंगलेला 16 अख्खा केळवा झालाय गोला आणि प्रत्येकाचा आहे त्या 1 नंबरच्या टॉपीवरती डोळा. त्याच्यामुळे बघूया आता 16 धावा करायच्या आहेत. 3 मध्ये 16 करायचे आहेत. आणखीन अजून एक- मॅच ऑन आहे. प्रिन्स मूवी वरती ऑनलाईन पण आहे. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. इथून जर एखादा षटकार येतोय पुनश्च मॅचला मजा येईल. जसं मी म्हटलं ना, ये जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी मिलेगा. जमी बंजर हुई तो क्या वही जल भी मिलेगा. मत तो मायूस मत घबरा इन अंधेरों से मेरे दोस्त, इन्हीं रातों के दामन से तो सुनहरा कल भी निकलेगा. ओ माय गॉड, इथे मात्र ओ लक थोडीशी आहे. असं वाटलं होतं चौकार आला असता 2 चेंडू 12ची राहिली असती मॅच. परंतु आता मात्र लिगल 2 चेंडू. तर नक्कीच इथून मात्र ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी बैतीपाडा संघाचा प्रवास धोक्यात येऊ शकतो. लिगल 2 चेंडू. बघा हा चेंडू बघा ज्यावेळेला बॅटला लागला मागे उडाला स्क्रीनवरती बघा जेव्हा मागे जात होता ना त्यावेळेला काहीकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. आता चाललाय की काय अगदी हार्ट रेट आहे ना तो 72च्या जागी 92 झाला होता. तो जातोय की काय बॉल साईडला जाऊन तो बघा जेव्हा फील्ड केलं ना तेव्हा थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय. सुटकेचा निश्वास सोडलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता येतोय उमेश. क्रमांक बदलला, नंबर बदलला, स्ट्रॅटेजी बदलली, डावपेच बदलले. काय बदललं या सामन्यामध्ये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टॉमच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळायचा होता. मिड विकेटला मॅच अगदी बनलेला होता. काही मिस्टेक झाल्या, चुका झाल्या, फिल्डिंगमध्ये पण झाल्या, त्याही चुका झाल्या. त्याच कारणास्तव कदाचित सध्या टिंबी कोडाव्याचा रॉकी ग्रुपचा संघ अगदी पराभवाच्या छायेत आहेत आणि लागोपाठच्या दुसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सध्या टीमची चालू आहे. ती वैतीपाडा गावदेवी वैतीपाडा टीमची. 50 झालेले आहेत. तो मात्र विजय दृष्टिक्षेपातनं खूप दूर राहिला. हार्डलक रॉकी ग्रुप टिंबी खोडावी संघ आपण इथे आलात. सुंदर क्रिकेट खेळला त्याबद्दल आपलं कौतुक आणि विजयी संघाचं अभिनंदन. आपण वळतोय मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. आणि मॅच समरी पाहू शकता. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडाने केल्या 5 षटकामध्ये 63 धावा ज्याच्यामध्ये अजय भगतच्या अज्जूच्या 19 चेंडूवरती 46 धावांची खेळी. विराजनं 14 धावांवरती दिलेली 7. रियानची 2 विकेट. ओमच्या नावावरती 1 विकेट 1 विकेट. आकाशच्या नावावरती पाठला करताना असं वाटलं सुरुवात झाले 2 ओव्हरमध्ये 24 धावा केल्या होत्या. तिसऱ्या बॉलवरती षटकार जरूर आला होता पण तिथून मॅच बदलला. ते राजदीपचं षटक त्यानंतर विराजनं केलेल्या कमबॅक युवराजनं केलेला तो कमबॅक होता. त्या 2 ओव्हरमध्ये मॅच बदलला आणि सामना 13 धावाने जिंकलाय. तो टीम ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडा ऑन द मॅच. स्वल्टे आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. अजय ठरतो या मॅचचा हिरो ज्याने 19 चेंडूमध्ये 46 धावांची तुफानी नॉक खेळल्यात. त्यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. या अजय जबरदस्त खेळी साकारली त्याने. आता आपल्याला संघ बघायला मिळतो इन ॲक्शन. श्री जागमाता रावळे संघ आकाशजी किनी यांच्या माध्यमातून जर्सी ज्यांनी स्पॉन्सर्स केलेले आपण बघतायत आणि काही टी शर्ट असे आहेत. काही खेळाडू असे आहेत ज्यांच्या मागे आपल्या आईचं नाव सुद्धा बघायला मिळतंय. तर जातोय आपण मॅन ऑफ द मॅचकडे. आणि अजय ठरतात मॅन ऑफ द मॅच. अजय या आपण. संदीपजी म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. खूप जबरदस्त प्लॅनिंग बघायला मिळते या स्पर्धेचं. उत्तम नियोजन. मला वाटते इथून फक्त 2 मॅच शेष आहेत. खूप चांगलं मॅनेजमेंट बघायला मिळते. मॅन ऑफ द मॅच चला लवकर या अजय. 46 धावांची एक विस्फोटक खेळी ज्याने साकारलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या मॅचचे हिरो ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 गावदेवी वैतीपाडा संघ.
त्या संघाचा अजय ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. संदीपजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना वितरित करतोय मॅन ऑफ द मॅच मुख्य मंचावरती. आणि अजय आमच्या समवेत सोडले जातील. अजय खूप चांगली खेळी आपण साकारलेली आहे. कठीण काळामध्ये संयमी खेळी आपण साकारली. गरज असताना रन्स आपल्या बॅटमधनं आलेले आहेत. काय चाललं होतं मनामध्ये? पहिलं षटक गेलं, विकेट खूप बॅकफुटवरती आपण होतं, त्यानंतर गेअर चेंज केला आणि खूप चांगल्या धावा आल्या. काय माइंडमध्ये चाललं होतं? काय नाही, माझे पार्टनर मला सपोर्ट करत होते. ते बोलत तू फ्री माइंड खेळ, तुझा गेम आहे तोच ठेव. कसं वाटतं एबी, तुम्ही अनेक ठिकाणी स्पर्धा खेळतात, एबी ट्रॉफीमध्ये दाखल झाल्यानंतर हा सुंदर ॲटमॉस्फिअर बघितल्यानंतर काय वाटते? एबी ट्रॉफीचं आयोजन तर सुंदर असतं आणि ह्या वर्षी तर अजून सुंदर आहे. आणि इथे नाईट टुर्नामेंटला लाईट म्हणजे एकदम स्पष्ट दिसतंय आणि खेळायला मजा येते. आपल्या समवेत अजय होते. इथे मात्र मॅच खेळायला भरपूर मजा येते असं मात्र सांगताना आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया परिवर्तन. ऐकूया दोन दिग्गज समालोचकांचा गोड आवाज. एका बाजूने माननीय तुकाराम सर असतील आणि दुसऱ्या बाजूने संदीप सर आपल्या समवेत जोडले जात आहेत. आणि कुपन कोणाला हवे असतील हा शेवटचा कॉल आहे. थोड्या वेळामध्ये आपण कुपन बंद करणार आहोत. हा शेवटचा कॉल आहे. थँक्यू, मनापासून धन्यवाद असतील. आता दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच होतोय. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच. टॉस जिंकल्यानंतर NCC सफाळी टीमचे कॅप्टन किरणने म्हटलं की आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं श्री जगमाता रावळी या टीमला. बघूया आता दोन बॅटर कशा पद्धतीने खेळ करतील. महत्त्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला घरच्या मैदानावर सातत्याने सराव करणारे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला सफाळे परिसरातील नामवंत